सोन्याच्या दरात प्रतितोळा तब्बल 2200 रुपयांची घट। गेल्या 4 दिवसात सोनं 74,000वरून 71,800 रुपयांवर। नाशिकातल्या प्रसिद्ध सुराणा ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड। 3 दिवस चाललेल्या कारवाईनंतर कोट्यवधींचं घबाड जप्त। फर्निचरमध्ये रोकड दडवून ठेवल्याची माहिती। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्रित प्रयत्न केले। सामनाच्या रोखठोक सदरातनं राऊतांचा गंभीर आरोप, तर राऊतांच्या आरोपांवर मुनगंटीवारांचा पलटवार। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर योगी आदित्यनाथ घरी बसतील। संजय राऊतांचं भाकीत, तर बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर। अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंकडून खास प्रयत्न। संजय राऊतांचा गंभीर आरोप, निवडणुकीत पैशांचा अफाट वापर केल्याचाही दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वडाळा, चुनाभट्टीसह बीकेसीमध्ये नालेसफाईची पाहणी। नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू। नागरिकांना सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात पॉर्श कार फिरलेल्या मार्गावरच्या 100 सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांच्या हाती। तर सगळ्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। गुजरातच्या राजकोटमधल्या गेम झोनमध्ये अग्नितांडव। 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू। दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल। दिल्लीतल्या विवेक विहार परिसरातील लहान मुलांच्या एका हॉस्पिटलमध्ये भीषण आग। 7 चिमुकले दगावले। अकोल्यासह जळगावात वाढत्या उष्णतेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू। यवतमाळमधलं तापमान 45 अंशांवर। राज्यातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळाचं संकट गहिरं। मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, तर धुळ्यात 8 ते 9 दिवसांनी होतोय पाणी पुरवठा। नागरिकांचे प्रचंड हाल। आजपासून कोकणामध्ये समुद्री पर्यटन बंद असणार। 31 ऑगस्टपर्यंत समुद्री पर्यटन बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय। तर आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद। आणि जळगावातल्या रावेर आणि जामनेरमध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।